झालं. आता हे 2 रोपं आहेत बघा वेलचीची. कुणालची पण आम्हाला मदत असते खूप. आम्ही काय दोघंच जण करत नाही. आपण डोशाचं कसं करतो उत्तप्पा डोसा तसं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर चूल पेटवली, आता पाणी गरम करत ठेवलं आहे आणि आता आम्ही नेहमीप्रमाणे चाललेलो आहोत बागेत काम करायला. आज पाऊस इतका पडतो आहे, काल संध्याकाळपासून काय पावसाने जोर धरला आहे. पडतो आहे पण कसं थांबून थांबून पडतो आहे. आता पण भरपूर असा पाऊस पडून गेला. म्हटलं चला थोडंसं म्हटलं काहीतरी करूया. पाऊस पडत असला की काय कामं होत नाही ना आपली. काय झालं आहे कुणालच्या पण ते निरीक्षण चाललं आहे बागेमध्ये. मग अशी बाहेर आलेलो, परत पाऊस पडला तर भिजत भिजत परत घरी गेलो. हां तेच आता खत वगैरे केलं आहे ना झाडांना. तर तिकडे नारळाची ते जरा साफ करतो. तिकडे जरा रान वगैरे पण वाढलं आहे. आणि एक आपलं ते रोपटं आहे ना छोटंसं लावायचं आहे. मागे तुम्हाला म्हणाले की ते लावायचं वेलचीचं रोप आणलं आहे, ते अजून लावलेलं नाही आहे. वेळच नाही मिळाला कारण कामं आपली चालू. आता सकाळी सकाळी पहिला लावून घेतो, आता परत डोक्यातनं निघून जाईल. ऐकलं काय? चल जाऊया. हे बघा कुणालचे बाबा तू तिकडे जरा साफसफाई करत. कुठे? नारळाच्या इथे ना. हां ते खुरपं घे, मी आली. चल जरा बघते माझी कालची मक्याची रोपं लावलेली जगलीत का गेलेत ती जरा चेक करते. नाही तर परत मी बियाणं आणून लावणार आहे मी. कारण मी बघितलं ना ह्यांना म्हणजे मक्याची रोपं रुजायला जास्त वेळ नाही लागला. साधारण 4 दिवसामध्ये ते बियाणं छान प्रकारे रुजून आलं होतं. बोला दिसतंय मला व्यवस्थित झालेलं. बघूया. हां तर तरतरीत तर दिसत आहेत. बघू आता. पण पुन्हा ना मी आणून ना आपल्या घराच्या इथे वाफा करणार आहे जवळच. त्या साईडला कसं काही एवढी काही भीती नाही. इथे आपले ससे वगैरे येतात म्हणून ठीक आहे. आणि भरपूर जी भाजी वगैरे लावली ना त्याला खत पाणी काल ना करून घेतलं होतं पटापट. त्याच्यामुळे आता झालं आहे. आता फक्त थोडंसंच बाकी आहे त्या साईडचं. मोठी मोठी झाडं आपल्या अजून बाकी आहेत. कामं इतकी आहेत ना की ती कामच संपत नाही, त्याच्यामुळे राहून जातं. हा बघा बोका आला 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 तो बघा शेरू. वाघे आपल्या घरात आहे. नाही हा कुणाला सांगितलं की त्याला बांध म्हणून. काल गेला होता ना बाहेर, कुठं जाऊन मारामारी करून आलाय म्हणून त्या कुणाला म्हटलं त्याला सोडू नको बाहेर. आता तो बाहेर आता राऊंड मारून आलाय. ही बघा आहेत रोपं तरतरीत. बघू आता दिसतात तर खरं. त्याचं नवीन जेव्हा पान फुटेल ना तेव्हा खरं किती जगलेत म्हणून. तेवढी तरी झाली तरी बस आहे. नंतर बघू बाहेर मार्केटमध्ये गेलं मी आणेन बियाणं. ते बियाणं इथं पण मिळत नाही ना, कणकवलीला मिळतं. कणकवलीवरनं आणलं होतं बियाणं, बघितलंच ना. आमच्या इथं काय मिळतच नाही हे असं बियाणं. काय असं विचारलं वेगळं तर हे चला शेरू इकडे ये. तर तिकडचं प्लास्टिक आणलं का? तिकडचं आणलं प्लास्टिक? हां तेच. काय लाकडं भिजली काय ते जरा कर कुणाला हाताची घेऊन. आपल्या घराचं कलर काम पूर्ण झालेलं आहे. काल तुम्हाला मी दाखवीन, आत्ता नाही दाखवत आहे. नंतरला एक छान असा व्हिडिओ करीन. खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की घराचं म्हणजे किती बजेट झालं, किती खर्च आला. आता मजुरी किती खर्च झाला ते सगळं काढलेलं आहे थोडंफार. ते तुम्हाला सांगेन मी. एक व्हिडिओज बनवीन कारण खूप अशा कमेंट आल्या की दाखवा आम्हाला, सांगा आम्हाला. आणि छान कलर काम छान झालेलं आहे. कुणालच्या बाबांचा चॉईस आहे रंगाचा. तेच काय ते करत होते. त्यांना म्हटलं तुम्हाला कुठला कलर आवडतो तर करा. पण एवढंच सांगितलं होतं की लाईट कलर जरा ठेवा घरामध्ये, म्हणजे घरामध्ये कसं भरपूर उजेड यायला पाहिजे ना म्हणून. मला पण घ्या ना खुरपं एक. आणि ते रोप लावायचं आहे ते हां. चला जाते जरा बागेतलं काम करूया पटापटाट. तुम्हाला मी दाखवते अगोदर कसं आहे ते. बागेतली कामं करायची बरोबर थोडी थोडी. हे बघा ही वेल आपली दुधीची. हिला जरा इकडे आहे ना ती दुधीची वेल, नारळामध्ये आपोआप रुजलेली आहे ती. तिला जरा व्यवस्थित बघायला पाहिजे. पानं का ती अशी झाली इकडची दुधीची पानं? का ती अशी खराब झाली काय पावसाने? हिला इकडे इकडनं उचलून हिला इकडे करायला पाहिजे. हिला आता खूप फुटतील बघ. खूप फुटला बनवली दिसतंय. तिला उचलून टाक ना, त्या साईडला फिरव ना. इथून दुसऱ्याला मुलं फुटलेले दुसरं झाड होत आहे.
ते त्याला पकडलं. ते त्या साईडलाच फिरव म्हणजे जाईल ती मांडवावरती. त्या साईडला ही बघ वांगी पण इकडे तयार झालीत. ही वांगी मला पहिला काढू दे, नाही तर लक्ष नसलं तर जून होऊन जातील. ही बघा केवढी मोठी झाली वांगी, बाप रे. हे बघ काढू का? काढते. हां वांगी आहेत बागेमध्ये तयार झाली, काढून घेते. दोन मोठी काढली. रोपं झालेत बघ ना केवढी मोठी, बाप रे. खत केलं म्हणून साईज वाढली वाटते वांग्यांची. हा बापरे, हे रोप बघ केवढं मोठं झालं गोंड्याचं. ही बघा अजून काढते. काम करायला घेतलं आणि पावसाने जोरदार हजेरी लावली. कसं काम करायचं सांगा. कुणाला जेव्हा बसलेत त्या नारळामध्ये करतायत साफ. आता सगळा पाऊस पडतोय. शेरू कुणाला पण उठला आता. जरा पाऊस कमी होऊ दे मग बघूया. सारखा पाऊस आहे ना चालू आहे. आता थोडंसं केलं परत थांबलो. आता इथे बघा आता राख आणि शेण घेतले. हे वेलचीचं रोप गेले कित्येक दिवस झाले लावायचं राहून गेलं. ते आता ना घेतले लावायला. कुणाच्या बाबांनी खड्डा पडायला सुरुवात केली तिथे. चला इकडनंच जाऊया. त्या केळीच्या इथे लावायचे कारण आहे ना ह्या रोपांना की नाही म्हणजे गरम मसाले असतात त्यांना सावली लागते खूप. आणि आपल्याकडे सगळीकडे ऊनच असतं. तर तिकडे बघा त्या साईडला सावली आहे, तिकडे जाऊया चला पहिला. पाऊस नाही तर पटकन करून घेऊया. कुणाला ये बाहेर चल. कुणाला पण सांगितलं ते आंब्या झाडांना खत करायचं ना, त्यांना तू पण ये पटकन. हे बघा हे आपलं केळीचं आहे ना, तिथेच घेतलं आहे. हा खड्डा केला आहे कुणालच्या बाबांनी. कारण इथे कशी सावली असते ना, ह्या रोपाला खूप सावली लागते. त्याच्यामुळे म्हटलं ही जागा बेस्ट आहे. आणि कंद असतात त्याला, त्याच्यामुळे म्हटलं सुरुवात तर करूया. गरम मसाले आपल्याला लावायचे तो, पण आपल्याकडे ऊन आहे ना जास्त, त्याच्यामुळे आम्ही म्हणजे लावत नाही जास्त झाडं. तरी पण आपण आहे ना एक रोप लावलेलं आहे. मागच्या वेळेस आणली होती गरम मसाल्याची रोपं, ते उन्हामुळे की नाही मरून गेली, ती नुकसान झालं असं झालं. आता हे 2 रोपं आहेत बघा वेलचीची. चल कुणालच्या बाबा येत आहेत. ए कुठे गेले? बागेश्वरू आले वाटतं. कुठे गेले? ए या इकडे शेरू. हे दोघं जण एवढा पाऊस पडतोय आत बाहेर त्यांचा पण दंगा चाललाय. वाघ्या आला. ए चला वाघ्या शेरू, कुणाला त्यांना पुसून घ्या पहिला. हे बघा दोघं जण आत्ता खेळून आले. तुम्हाला आता नेटमध्ये मी दाखवते शूटिंग करून. हा सकाळी होते ते, एवढा पाऊस पडतो पण त्यांचा दंगा काय कमी नाही. चल घे लावून घे. हे गांडूळ खत आहे ना. आणि हे रोप आता कसं जास्त असं खोलवर नाही घालायचंय, वरच्या वरच लावायचं आहे. कांदा असून त्याचा म्हणून जास्त खोलवर घातलं तर पुसून जाईल ते. उचल जरा रोप उचल. 2 रोपं आहेत बाबा. बघू आता व्यवस्थित होईल. ह्याला ना नवीन पान फुटलंय ना, एक दिसतं ना. हे बघा हे वरचं पान दिसतं ना, ते नवीन आलेलं आहे. त्याला बघू दे किती. जेव्हा आणलं तेव्हा एकदम हे होतं. आणि हे असे गरम मसाल्याचे रोपं ना महाग खूप मिळतात. खूप खोल झालं रे. वरच्यावर लावायचे. राख घातली, माती घातली, त्यात खाली खत गेला ना परत. आता शेण खत टाकतो म्हणजे ते कसं नंतर भेटेल. त्याची रोप कंद तयार झाली ना, हां की त्याला ते खाली मुलं जायला लागली ना, की त्याला ते भेटेल परत. आता यावर्षी आम्ही काय झाडं काय लावलेली नाहीत. आता आम्ही विचार केला गरम मसाले लावायचेत ना आपल्याला. आणायचं आता बघू कधी. काय इथे मिळत नाही व्यवस्थित रोपं. मसाल्याची रोप झाडांच्या खाय बुद्धाशी लावायला लागतात ना. हां सावली लागते, तेच मी म्हणाली त्यांना सावली लागते ना. व्हायला लागली की लावता येते. आता इथे आहे आपल्या सावली, इथे काही टेन्शन नाही या जागेवरती. आता बाकी ठिकाणी सगळीकडे अगदी असे ऊन आणि उन्हामध्ये करपून जातात मग रोपं. आमची किती जवळजवळ 2-3 गरम मसाल्याची रोपं आम्ही आणली होती, सगळी मरून गेली. जायफळ आणलेलं, काळी मिरी आणलेली, परत हे पण आणलेलं दालचिनीचं हे तमालपत्र आणलेलं, ते पण मरून गेलं. नाही जगत ते. नाही हे हे बाई गोगलगायचे शंख आहेत ते. बघ जरा काढते. चिकन माती आहे ना ती, मारून टाकते नाही तर सगळ्या झाडाची वाट लावून टाकतील.
ह्या गोगलगाय खूप बेकार हा, सगळं ना होतं तर नव्हतं करतात. आम्हाला गोगलगायची जाम भीती वाटते. आणि किती त्याला औषध विषध घातलं ना तरी मरत नाही त्या हाताने काढून त्यांना मारावं लागतं. आतमध्ये जाळी आहे का बघा. ते बघते. बरं झालं बघितलं ते. चिकन माती आहे का ही? चिकन मातीतच घालतात ते. हां ना. बोलतेस ना रोपाला माती खराब करेल, पण हे राख आणि त्याच्याने सुटसुटीत राहते. किती टाकले बघ आता, बघ आता झालं. ओके. आता तुझी ही कंद शिगी. ह्याला पाणी खूप लागतं ह्या रोपाला, भरपूर पाणी लागतं त्याला, ओलावा पाहिजेच. त्याच्यामुळे ठीक आहे म्हटलं आता, म्हणजे उन्हाळ्यामध्ये जरा लक्ष ठेवावं लागेल ना. आता फक्त व्यवस्थित होऊ देत. तुम्हाला मी नंतर दाखवीन 15-20 दिवसानंतर त्याची वाढ कशी झाली ना, किंवा महिन्याभरानंतर. चला आता काय पाऊस पडला का भिजेल ते आपोआप. इथे आता कुणालने बघा सुरुवात केली खत पाणी करायला. कुणालची पण आम्हाला मदत असते खूप, आम्ही काय दोघंजणं करत नाही. एवढंच की आपल्याला शूटिंग करायला जमत नाही. आज तुम्हाला मी दाखवते. त्या आंब्यांना ना आता खत घालायचं आहे, त्याच्यामुळे इथे चर पाडायचं काम चाललं आहे. बघूया आता 2-3 ही तरी रोपं होऊन जातील. आणि काय ते खत कसं घालतात ते तुम्हाला दाखवलं आहे मागे. हे चर पाडायचं चाललं आहे आता. आणि माती वगैरे पण घालायची आहे, पण माती आम्ही काय एवढ्यात आता घालणार नाही, कारण माती आता भिजून आहे ना जड झालेली आहे. त्याच्यामुळे नंतरला मग ना जरा ऊन पडलं ना, माती सुकल्यावरती मग घालणार मग सगळ्या रोपांना. आता खत घालून जागा बंद करून टाकायची. चला जाऊया. मी जाते आहे घरामध्ये, ऐकलं काय. चला माझं काम झालं, मी आता चालली किचनमध्ये जेवणाचं. बघू हे बघा झेंडू, 2 झेंडू बघा आलेले आहेत मस्तीखोर. कुठे गेले दोघं जण? बांधून टाकलं दोघांना. बरं झालेलं आहे, जाम आगाऊ झालेले आहेत. हां कुठे गेलेत दोघं जण तुम्ही? लांब गेलात ना. तुम्हाला जेवा बिवायचं नाही हा वाग्या? खा प्यायचं काय नाही? पाऊस नाही काय नाही काय नाही, नुसते बाहेर फिरायच्या मागं. हां फक्त पाऊस सुरू झाला ना तेव्हा 2 दिवस ते जरा घाबरले होते पाण्याला. आणि नंतरला त्यांना माहिती पडलं ना आता हे काय रोजच पाणी पडतं आहे, आता काय नाही, आता ते बिंदास सुटतात. शेरू चादरी बिदरी झाल्यात खरडवून, त्यांना आता जंताचं औषध दिलं आहे सकाळी आज दोघांना पण. गुंडा माझे गुंडा. चला मी आता जेवण करते. जेवण करते, नाश्ता बनवते. चला आपलं मग काम करूया, नंतरला भेटते तुम्हाला. बाहेर आता जोरशोरमध्ये आमचं काम आहे ना सुरू होतं आज, आणि भरपूर बागेतलं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे नाश्तासुद्धा मी आज हेल्दी बनवते, पोटभरीचा. जेव्हा आपण बागेमध्ये काम करतो ना जाम भूक लागते हो. तर इथे बघा आता मी 3-4 पिठं घेतलेत. आता रेसिपी काय मला शेअर करता आली नाही, कारण खूप म्हणजे वेळ नव्हता आज काम भरपूर होतं. त्याच्यामुळे एक 3-4 पिठं, चण्याचं पीठ आहे, परत रवा, अजून बाजरीचं पीठ घेतलं आहे, ज्वारीचं पीठ. घरामध्ये जी पिठं होती ती सगळी घेतली. त्यात कांदा, टोमॅटो, हे का मटार घातलेले आहेत, मक्याचे कणीसचे दाणे असतात ना ते घातलेत, आलं लसूण मिरची, आणि भरपूर असा शेगळाचा पाला. कोथिंबीर नाही घातले, शेगळाचा पाला ह्याच्यामध्ये घातला भरपूर प्रमाणात, कोवळा आपल्या बागेतला. आणि मीठ मसाले सगळं घातले, आलं लसूण मिरचीची पेस्ट, आणि चांगलं छान असं बॅटर तयार करून घेतले. आपण डोशाचं कसं करतो उत्तप्पा डोसा तसं त्याच टाईपमध्ये आता मी बनवते. आणि चटणी आहे आपल्याकडे, हे बघा. म्हणजे असं बागेतलं जरी काम असलं ना तरी पण हेल्दी खाण्याचा प्रयत्न करते. चपाती भाजी बनवायला थोडासा वेळ गेला असता ना, आणि रोज चपाती भाजी पण कंटाळा येतो. त्याच्यामुळे ही चटणी आता कोथिंबीरची वाटून ठेवलेली आहे ना, हे बनवेपर्यंत ती विरघळेल. आता हे जरा ना 10 मिनटं मला ठेवायचं, असं झाकून ठेवते मी. इथे आता वाघ्या शेरू यांचे बघा जेवण काढले. चिकनचं सूप आहे आणि भात जरा साधारण जरा गरम आहे, जरा थंड करून त्यांना पहिला आधी खायला येते आणि मग हे बनवायला घेते. हे आता मी झाकून ठेवते. बनवून घ्यायला थोडंसं तुमच्याशी क्लिप शेअर करते मी, पण नेक्स्ट टाईम मी शेअर करेन रेसिपी, कारण खूप हेल्दी आहे ती. चला हे बघ, गॅसवरती आता 2 तवे ठेवलेत, कारण लेट झालं आहे. आणि कुणालचं कसं ऑफिस पण आहे ना, बस उशीर नको.
त्याच्यामुळे पटापट आता 2 तवे घालून आता हे उत्तप्पासारखे बनवून घेते. हेल्दी आणि झटपट होणारा नाश्ता. इथे पण ठेवलं आहे. काय सुचलं नाही की करायचं असं. आणि हे असले प्रकार ना आमच्याकडे आवडतात. साईने आता थोडं तेल सोडते. असे केलं तर आपोआप. याच्यामध्ये लाईट गेले आमच्याकडे. आज इतका वारा आहे ना, बाप रे, खूप वारा आहे. तो बघा बाहेर सगळं हवेने सगळं उडून जाते आज. असं सगळं आहे वातावरण. आता तरी हा एक म्हणजे हे तरी कमी आहे. मग अशी खूप वारा होता. आम्ही आता जेवायला बसतोय. तुम्हाला मी जेवण दाखवते. आज खूप घाई गडबड, पावसाचा गोंधळ सगळं असं झालं होतं. तर वांगी बघा सकाळी काढली ना बागेतली, त्याचीच भाजी केली. वांगी, बटाटा आणि चवळी. 1 मिनटं तुम्हाला मी दाखवते. आणि ही रात्रीची कोबीची भाजी आहे. जोडीला भात, चपाती, लोणचं, सलाड आता बनवायचं आहे. ही बघा लग्नामध्ये करतात ना तशी वांगा, बटाटा, चवळीची भाजी. ही भाजी मला खूप आवडते. आमच्याकडे सगळ्यांनाच आवडते. आणि आता काकडी कापतात कुणालच्या बाबांसाठी. कमेंट होती कालच्या का परवाच्या व्हिडिओवरती की तुमचा श्रावण लागलाय काय. दाढी बघा किती वाढली ती. त्यानं मी किती गेले 4 दिवस झाले त्यांच्या मागे लागले, दाढी करा दाढी करा. लक्षात देत नाहीत. आता आम्ही संध्याकाळी आज जाणार आहोत मार्केटमध्ये. काल काय जायला नाही मिळालं, काल राहून गेलं. त्या दाढी करायला 7 किलोमीटर पुढे जायला लागते. नाही कधी कधी दुकान पण बंद असतं ना. आता गेल्या दिवशी गेलो दुकान बंद असायचं, काय टाइम टेबल नाही हो, त्याच्यामुळे जरा गडबड होते. आपण जाणार नेमकं तेव्हा बंद. काल जायचं होतं, काल काय जमलंच नाही. काल कलर नाही पण काल हे कलरचं काम चालू होतं ना आपल्याकडे, त्याच्यामुळे काल काय जमलं नाही. आणि तिकडे जायचं म्हटलं का स्पेशल 1-1.5 तास काढून जावं लागतं. कधी कधी गर्दी पण असते. रविवारी वगैरे रविवार बुधवार यांची गर्दी असते. आणि आम्ही काय श्रावण बिवण काही पाळत नाही बाबा. आम्ही नॉनव्हेज खाणारी माणसं आहेत. आम्ही कोणताच उपवास नाही करत. आम्ही उपवास नाही करत, पण मच्छी वगैरे मटण जास्त खात नाही हो. हां, भाजीपाला आपण जास्त खातो ना. कारण आपण कसं आता बघा आम्ही बागेमध्ये काम करतो, एवढी भूक लागते काम करताना, त्याच्यामुळे उपवास वगैरे काही झेपत पण नाही. हे आपलं खाऊन पिऊन काम केलं बरं असं. नाही तर चक्कर येऊन खाली पडायचो काम करता करताच. हो की नाही. हां, ही बघा काकडी आता बागेतली आपल्या काल काढलेली ती. ते पेरूचं झाड पूर्ण हलतंय. लाईटसुद्धा गेले. आता झालं 10 मिनटं लाईट गेली. आता मी तिथे होती त्या घरातलं सगळं क्लिनिंग वगैरे केलं आम्ही दोघांनी मिळून. कारण काल बघा ते कलरचं वगैरे काम झालं ना, म्हणजे पूर्ण झालेलं आहे ना काम, तर थोडंसं क्लिनिंगचं बाकी होतं. ते आत्ता सगळं केलं, सगळं क्लिनिंगचं काम. भरपूर वेळ झाला, सगळं होईपर्यंत 2 वाजले. म्हणजे आजचा जो दिवस आहे ना तो थोडासा घाई गडबडीचा. आज मला ऑर्डरचं पण पूर्ण करायचं होतं. ते पिठं वगैरे सगळी आम्ही सकाळी दळून वगैरे घेतले. आणि जेव्हा ऑर्डरचं काम असतं ना, चक्की वगैरे आपण लावतो त्यावेळेस ते चक्की साफ करा, हे करा, त्यात भरपूर वेळ जातो. त्याच्यामुळे सगळं घरातलं काम करून घेतलं. आणि आता म्हटलं चला पुन्हा आपल्या व्लॉगला सुरुवात करूया. आता अगोदर जेवून घेते कारण जाम भूक लागले काम करून करून. आता संध्याकाळच्या वेळेस आम्हाला बाजारात पण जायचं आहे. आज 1-2-4 कामं आहेत महत्त्वाची. आज जायलाच पाहिजे, म्हणजे नाही जाऊन चालणार नाही. काल जमलं नाही पण आज जायचं आहे. लाईट कुठे आहे, लाईट गेले. पुन्हा तेव्हा लाईट फॅन चालू करायला गेलेले. चला आता जेवून घेतो. कुणाला आता येईल 10 मिनिटांनी येईल. त्याला आता फोन केला होता ना, येईल तो थोड्या वेळाने. आपले वाघ्या शिरू आता झोपलेत पाठीमागे, त्यांना पण आता जेवायला द्यायचं आहे. तेच ना, टाईम कधी निघून जातो काय कळत पण नाही. आमचं बघा आता ऑर्डरचं पॅकिंग चालू आहे पिठाची. ते वड्याचं पीठ आहे आपलं. आणि आता इथं कुळीत पीठ आहे ना, ते आता पॅकिंग करायला म्हणजे भरायला सुरुवात केलेली. चाललेत आमची कामं. आणि इथे चेहरा बघा कुणालच्या बाबांचा. जादू झाली, जादू. दुपारी दाखल तेव्हा कसं होतं, आता बघा. अजून केस कापायचे आमचे बाकी आहेत. नाही 1 मिनिटात जादू झाली की नाही. जादू नाही झालेली आहे. आम्ही मगाशी 4:30-5च्या दरम्यान आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो. तुम्हाला म्हणाले ना की आज जायचं आहे काय पण करून. 1-2-3 वस्तू अर्जंट आणायच्या होत्या.
काय बरं सांगू का, महत्वाची गोष्ट, शॅम्पू कुठे ठेवते पॅकेट शॅम्पूचे, ते बघा तिथे पडलेले त्या टाकीवरती बघा, तांब्याच्या. घरातले शॅम्पू संपले होते आणि इतकी अडचण झाली होती, म्हणजे केस माझी धुवायची होती मला. आज परवाशीत केस धुतली मी, शॅम्पू सहन होतं त्याच्यामुळे कशाचे धुतले केस. आणि आता असं झालं होतं की कधी केस धुते, त्याच्यामुळे खास शॅम्पू आणायला आम्हाला इतक्या लांब जावं लागलं. आमच्या इथं आजूबाजूला दुकान पण नाही आहे. एक मिनटं जरा आवाज थोडासा त्याच्यामुळे एखादी गोष्ट संपली ना की सरळ तळ्यात जावं लागतं. सकाळी कुणालला म्हणाले मी, जातोच का रे, जरा जाऊन जरा घेऊन येतो. कुणाल म्हणा की नाही आई माझं ऑफिस आहे, लेट होईल. त्याच्यामुळे मग राहून गेलं आणि जाणं गरजेचं होतं शॅम्पूसाठी, नाहीतर केस ना चिपचिप. आणि ते आता पावसात ना बघा भिजतात काम करताना, आणि जर का धुतली नाही ना परत असं वाटतं की काय सगळं वेगळंच वाटतं मग. काय घेतलं आणि त्यांची शेविंग सगळ्यात महत्त्वाचं काय, दाढी केली, केस कापायची होती, पण थोडंसं जरा लेट पण झालं. म्हणजे घरी आम्हाला लवकर यायचं होतं, पाण्याची गाडी येणार होती. आवाज नको ना करू, पाण्याची गाडी आपली येणार होती ना, उशिरा येणार होती. त्याच्यामुळे मग आम्ही धावत आलो, मग जास्त थांबलो नाही. आता केस कटिंग लेग जाणार आहे घेऊन त्यांना, तेव्हा जाऊन करतील. ते ऐकत नाही हो, मी खूप वेळा सांगते. आता हे 4 वेळा आणि 4 दिवस मी त्यांच्या मागे लागलेले आहे. आज पण सकाळपासून त्यांना किती त्यांना बोलली 4 वेळा, तेव्हा ते संध्याकाळी तयार झाली. दुर्लक्ष करतात असं ह्या सगळ्या गोष्टी, बाकी काही नाही. तर चला आता हे पॅकिंग करून घेते ऑर्डरचं आपलं. आणि अजून मला थालीपीठ, भाजणीचं पीठ पुन्हा तयार करायचं आहे, कारण आज ना ऑर्डर आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता बघूया उद्या किंवा परवा ते तयार करून घेऊ, आणि त्याच्यानंतर मग हे आपलं कुरिअर होईलच. तर चला मग ताईनं आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.